हे चिकनचे विंग्स आहेत. मार्केटमधून मी विंग्स घेऊन आले होते. त्या विंग्सला स्वच्छ धुवून हे असे उलटे करून घ्यायचे आणि ह्याला चिकन लॉलीपॉपचा एक असं साईज बनवायचं. असं शेपमध्ये हे असे सगळे करून घ्यायचे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. एक 5 मिनटं विनेगर असेल तर विनेगरमध्ये भिजवून ठेवलं तरी चालेल, जेणेकरून त्याचा जो वास आहे चिकनचा तो सगळा वास निघून जातो. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. नंतर अर्धा चम्मच हळद, एक चम्मच धनेपूड, त्याच्यानंतर हा गरम मसाला साधारण 1 चम्मच असेल. हा चिकन मसाला 1 चम्मच, साधारण अर्धा लिंबू याच्यामध्ये टाकते म्हणजे पटकन शिजायला मदत होईल. अर्धा चम्मच आलं लसूणची पेस्ट आणि 1 अंडा. आणि हे लाल तिखट. आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. दोन मोठे चम्मच कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर टाकल्याने त्याचा जो मसाल्याचं जे कोटिंग आहे ते निघणार नाही तेलामध्ये. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा वापरलात तरी चालेल किंवा मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं असेल तेव्हा मी ज्या पद्धतीने दाखवते अशा उभ्या पद्धतीने काही सेकंद त्या चिकन लॉलीपॉपच्या दांडीला पकडून ती दांडी थोडीशी स्टेबल होऊ द्यायची आणि मग एक एक करून असे हळूहळू सर्व लॉलीपॉप त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते टाकून झाल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती त्याला फ्राय करून घ्यायचं. कोणताही फूड कलर न वापरता रंग बघा तुम्ही किती सुंदर आला आहे. आता गरम गरम लॉलीपॉप तुम्ही असेच पाठीमागे ॲल्युमिनियम फॉईल थोडेसे दांडीला लावून शेजवान चटणीसोबत सर्व करू शकता. थँक्यू. अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी स्वाद सोलापुरी बाय प्रेरणाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही क्लिक करा.